नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या 3 देशांचा परदेश दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी रवाना. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात पंतप्रधानांनी 31 द्विपक्षीय बैठकांमध्ये घेतला सहभाग. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी साधला अनौपचारिक संवाद. गयानातल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलं संबोधित. गेल्या दशकभरातील भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा प्रवास असल्याचे काढले गौरवोद्गार. मणिपूरमधल्या हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपांना भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिलं उत्तर. काँग्रेसचे आरोप असत्य आणि राजकारणानं प्रेरित असल्याची केली टीका. पैसे वाटल्याच्या कथित आरोपाप्रकरणी भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना कायदेशीर नोटीस. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग. स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, काँग्रेस राज्य प्रभारी चेन्नी थला. उद्याच्या निकालामध्ये महायुतीलाच बहुमत मिळेल, कुणालाही संपर्क साधण्याची गरज नाही, भाजपाच्या नेत्यांना विश्वास. तर सत्तेत येणाऱ्यांसोबत राहणार असल्याची वंचितची भूमिका. छत्तीसगडमधल्या सुकमा इथं झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून 10 नक्षलवादी ठार. आणि पर्थ इथं आज सुरू झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद 150 धावा. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 7 बाद 67 धावा.